नमस्कार, आशाई मसाल्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साजूक तुपातील ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। ड्रायफ्रूट्सची पावडर, त्यामध्ये घेतलेला आहे 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, अर्धा वाटी पिस्ता, अर्धा वाटी अक्रोड। हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर पण अवेलेबल असते, तुम्ही ती यूज केली तरी सुद्धा चालेल। 1 वाटी मखाना, 1 वाटी खजूरची पेस्ट। खजूरची पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे। अख्खे खजूरमधल्या बिया काढलेल्या आहेत आणि ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। 1 छोटा चम्मच खसखस, वेलची जायफळची पूड, साजूक तूप आणि थोडंसं मीठ। इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये मी घेणार आहे 1 चम्मच तूप घालणार आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मखाना भाजून घ्यायचा आहे। आपल्याला सर्व जिन्नस आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत। आधी सर्वप्रथम आपण मखाना भाजून घेत आहे। मखाना आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे मी कच्चे मखाना घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मखाना आपला भाजून झालेला आहे। आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। याच कढईमध्ये आपण आता ड्रायफ्रूट्सची पावडर भाजून घेऊयात। इथे मी वापरत आहे अर्धी वाटी तूप। तुम्ही तूप तुमच्या आवडीनुसार घातलं तरी सुद्धा चालेल। मला इथे तूप जास्त आवडतं म्हणून मी इथे जास्त तूप यूज करत आहे। ड्रायफ्रूट्सची पावडर आपण बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये चांगली भाजून घेऊया। रोज आपलं ड्रायफ्रूट्स खाणं होत नाही, तर आपण हे ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू रोज 1 जरी खाल्लं तरी सुद्धा चालेल। बघू शकता ड्रायफ्रूट्स पावडरचा थोडासा हलकासा कलर चेंज झालेला आहे। ते आता आपण काढून घेऊया। याच कढईमध्ये आता आपण खजुराची पेस्ट भाजून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये मी परत 2 चम्मच तूप घालत आहे। त्यामध्ये घालायची आहे 1 वाटी खजूरची पेस्ट। जेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडर यूज करणार आहात त्याच्या अर्ध्या प्रमाणात खजुराची पेस्ट यूज करायची। तुपात खजुराची पेस्ट घातल्यानंतर ती थोडी आपल्या चमचला चिपकते, तर त्यामुळे तुम्ही ती व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्या। तुपामध्ये खजुराची पेस्ट 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। खजुराची पेस्ट आता आपली मऊ झालेली आहे, तर त्यामध्ये मी घालणार आहे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्सची पावडर। त्यामध्ये घालणार आहे मखानाची पेस्ट, ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण मंद आचेवर आपल्याला कढईमध्येच परत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। यामध्ये घालायची आहे वेलची जायफळची पूड, थोडं चवीसाठी मीठ, 1 छोटा चम्मच खसखस। पुन्हा एकदा आपण त्याला परतून घेऊया। हे सर्व मिश्रण कढईमध्ये मंद आचेवर आपण एकजीव करून घेऊयात। 1 ते 2 मिनिटं फ्राय केल्यानंतर ते आता आपण काढून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे आणि लगेच त्याचे आपण लाडू बनवून घ्यायचे। आपले साजूक तुपातील ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसाले याच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।